जय शिवराय मित्रांनो, आज मी जात होतो आमच्या गावी म्हणजेच पाचाडला. माझ्यासोबत रिक्षामध्ये मम्मी होती आणि पप्पा पण होते, पण ते आमच्या रिक्षाच्या पुढे होते. त्यांनी गाडी घेतली होती कारण मला घरी लवकर परत जायचं होतं आणि मम्मी पप्पा गावीच थांबणार होते. आम्ही तसं गावी जात होतो कार्यक्रमाला. आता कोणता कार्यक्रम आहे ते पुढे तुम्हाला समजेलच. थोड्या वेळाने पोहोचलो पाचाडला. पाचाडगाव कोणाला माहित नसेल तर मी त्यांना माहिती करून देतो. पाचाड हे श्रीमान रायगडाच्या पायथ्याला वसलेले गाव आहे आणि याच गावात माँसाहेब जिजाऊ यांची समाधी पण आहे. गावात जाण्याआधी आम्ही समाधी स्थळी जिजाऊंच्या दर्शनाला आलो. इथे आठवण म्हणून मम्मी पप्पांसोबत फोटो काढले. तसाच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीप्रमाणे रायगडावर राज्याभिषेक होता, म्हणून जरा इथे गर्दी जास्तच होती. आणि आज पाचाडला कुणबी समाज उन्नती मंडळ स्नेह संमेलन कार्यक्रम, हळदी कुंकू आणि सत्यनारायणाची महापूजा होती. त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आजचा कार्यक्रम पाचाडच्या कुणबी नगर मध्ये ठेवलेला होता. गावातले सर्व मिळून कार्यक्रमाची तयारी करत होते. तोपर्यंत आपण सत्यनारायणाच्या पाया पडायला आलो होतो. थोड्या वेळाने ऍडव्होकेट दीपाली वांद्रे मॅडम यांच्या हस्ते दीपपूजन करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली. मग सुमधुर आवाजात स्वागत गीत झाले. थोड्या वेळाने नांगराची पूजा करण्यात आली. आपल्या कुणबी समाजामध्ये नांगराला खूप महत्त्व दिले जाते. नांगर हे केवळ शेतीचे अवजार नसून ते आपल्या अस्तित्वाचे, संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते. म्हणून आपल्या कुणबी समाजामध्ये नांगराला एवढे महत्त्व दिले जाते. मग स्नेह संमेलन खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. सगळे कार्यक्रम अगदी सुरळीत आणि उत्साहात पार पडत होते. थोड्या वेळाने मग मी तिथून निघालो. कार्यक्रम तसा बराच बाकी होता. मम्मी पप्पा कार्यक्रमाला तिथेच थांबले होते.